काय तुझ्याकडून होणार नाहीये किंवा तू या गोष्टी करू शकणार नाहीयेस, या गोष्टीला आपण जास्त त्या सैतानाला म्हणतो ये बाबा माझ्याजवळ ये, तू बस. आपण प्रत्येक वेळेला पण त्यावेळेला आपण परमेश्वरावरती ट्रस्ट ठेवतोय का, भाव ठेवतोय का? नक्कीच नाही. त्यावेळी परमेश्वराला आपण विसरून पण जातोय की आता जरी या ठिकाणी बोलवलं दोन शब्द बोलायला तरी आपण ब्लॅक होऊन जातो, काय बोलायचं हे आपल्याला लक्षात राहत नाही. दुसरं नेक्स्ट आपण बघितलं की अंधार. रात्रीचं 8:30, 9, 10 वाजले तरी बाहेर जायचं म्हटलं की आपल्याला भीती, कोणतर बघेल, कोणतर येईल समोर, काहीतरी दिसेल किंवा हे टेन्शन. पण परमेश्वर तू माझ्या सोबत आहेस म्हणून जरी आपण बाहेर निघलं तरी सुद्धा तो आपल्या सोबत, जरी दिसत नसला तरी तो नेहमी आपल्या सोबत असतो. दुसरी गोष्ट आहे पाण्याची. तिसरी सांगितलेलं आहे की मरण हे काय कोणाच्या हातात नाही आहे. परमेश्वरानं आकाश पृथ्वीचा निर्माण करता तो आहे, तर त्याला नक्कीच माहिती आहे की तुम्हाला कधी न्यायचं आहे, कुठं ठेवायचं आहे, कधी काय करायचं, तो सगळं काही करणार आहे. पण त्याचं टेन्शन घेऊन आपण आधीच डिप्रेशन मध्ये आलेलो असतो, उद्या काय होतंय काय नाही. दुसरी गोष्ट आहे आरोग्याच. जरा जरी खोकला लागला, सर्दी झाली, आता मला खूपच काहीतरी मोठं झालेलं आहे असं आपल्याला टेन्शन येतं. काही रिपोर्ट एखाद्या वेळेस जरी चुकीचा रिपोर्ट दाखवत असते, मशीन आहे ती, काही त्या वेळेला रिपोर्ट चुकीचे दाखवतात. पण आपण दुसरा सेकंड ओपिनियन घेऊन दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे जाऊया किंवा तिथं चेक करूया असं कधी म्हणत नाही आपण. झालंय हे झालंय ना तर झालंय, ते डोक्यात घेऊनच निम्म आपण गार झालेलो असतो. आपण बघितलं 2019, 20 आणि 21 या 3 वर्षामध्ये जे महाभयंकर रोग जो कोणता आला होता, करोना आला होता आहे की नाही. त्याच्यामध्ये अनेक लोकांनी नुसता कोरोना जवळ आलाय का काय असं म्हणूनच लोक काही काही मेलेली होती. दुसरी गोष्ट, कुणाला बोललोय तर आपल्याला असं वाटत होतं की तो चेक करून आलाय, त्या व्यक्तीला काहीतरी झालं होतं. आता लांबचीच गोष्ट सांगायची म्हणजे ही की समोरनं एक व्यक्ती येत होता आणि आम्ही दारात बसलेलो होतो आणि त्याला चेक केलं होतं. यायला लागलं आम्ही घरात आतमध्ये पडलो का तर त्याला करोना झाला असेल, आणि दुसरी गोष्ट त्याला बोलल्यानंतर आम्हाला होईल. तर या सर्व गोष्टींचं आपण टेन्शन घेत असतो. ते लांब असतंय पण तरी देखील त्या सैतानाला आपण आपल्यामध्ये घेत असतो की नाही बाबा की मला पण होईल किंवा या गोष्टी आपण म्हणजे भीती आपल्यामध्ये ती असते. तर परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तुम्हाला मी सत्याचा, सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिलेला आहे. सामर्थ्य, कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला सामर्थ्य असल्याशिवाय ते काम आपण करूच शकत नाही. दुसरी गोष्ट सत्याचा आत्मा. आता आपल्यामध्ये आहे का सत्य? जरा जरी आपण खोटं बोलतोच नाही असं नाही, काहीतरी काय तर लपवायसाठी काहीतरी गोष्टी आपण खोट्या बोलत असतोच. असं नाही की सगळेजण खरं बोलतोय, असं बोलतोय, चुका होतात असं नाही की कुणीच चुकत नाही, बरोबर. दुसरी गोष्ट प्रीती. जसा परमेश्वर आपल्यावर प्रीती करतोय कशी करतोय, जरी आपण काही गोष्टी केल्या, जरी त्याच्या समोर गेलो, नतमस्तक जरी झालं, पश्चातापूर्वक आपण जरी त्याला माफी मागितली तरी तो आपल्यावर प्रीती करणार आपला परमेश्वर आहे. तर आपल्याकडून तशा गोष्टी होत नाहीत. काही वेळेला आपण मनामध्ये खूप सारे आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष असतो, पण वरून आपण तुला खूप छान आहेस, खूपच मस्त, तुझा स्वभाव एक नंबर आहे, पण खूप त्याच्याविषयी वाटत असतं आपल्याला. पण त्या समोर गेल्यानंतर आपण त्याला म्हणतो की नाही नाही खूप छान, मस्त आहेस तू, मस्त आहेस, पण त्याच्याबद्दलच्या आपल्या मनामध्ये असणारे जे विचार आहेत ते आपण आपल्यापर्यंतच ठेवत असतो. तर या सर्व गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट संयमाचा परमेश्वराने आपल्याला आत्मा दिलेला आहे. किती जरी गोष्टी संकट आल्या तरी त्याच्यामध्ये संयम बाळगणं. संयम आपला नसतो. काहीतरी वेळेला आपण रागाने टोकाचा निर्णय घेतो. काहीतरी गोष्टी झाल्या की लगेच परमेश्वराला सोडण्यापर्यंत पण संयम आपला निघून जातो. तेव्हा ही गोष्ट झाल्या, एवढं करतोय, एवढं करते मी, आणि तरी सुद्धा परमेश्वर मला काही साथ देत नाहीये किंवा माझ्याकडे बघत नाहीये, हा संयम आपल्यावरती नाहीये, स्टॅमिना नाहीये तेवढा. लगेच आपण दुसऱ्या गोष्टींकडे जायला बघतो किंवा काय करू किंवा काय नाही हे आपल्याला लगेच बघायला मिळत असतं. तर परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे की तुम्हाला मी भीतीचा आत्मा नाही दिलेला आहे, तर तुम्हाला मी धैर्याचा, सामर्थ्याचा, संयमाचा, सत्याचा आणि प्रीतीचा असा आत्मा मी दिलेला आहे. तर नक्कीच त्या आत्म्याचा आपण काय केला पाहिजे, उपयोग केला पाहिजे. दुसरी गोष्ट बघा, आपण एक वचन बघूयात, नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय 4 आणि 5, 6 3 वचन आपण बघणार आहे. नीतिसूत्रे 3रा अध्याय 4, 5, 6. तिसरा अध्याय 4, 5 आणि 6.
म्हणजे तुला देव व मनुष्य यांच्याकडून अनुग्रह सुखकीर्ती ही प्राप्त होतील. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. बघा, परमेश्वराने सांगितले वचन नंबर 5 हे खूप छान वचन सांगितलेलं आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावरती भाव ठेव. मनापासून, वरच्या मनाने नाही. ते येतोय बसतोय जातोय असं नाही, वरचं वरचं नुसता वरचं. आतलं परमेश्वर आपला हृदय पारखून तोलून पाहणारा परमेश्वर आपला आहे. तर तो म्हणत आहे की मनापासून तू माझ्यावरती भाव ठेव, बुद्धीवर अवलंबून. आपली बुद्धी सैतान पलटवू देखील शकतो. प्रत्येक वेळेला आपण बघितलं की आता आपण बघितलंय बायबलमध्ये हवाला देखील सैतानानं काय केलेलं आहे, घुरळ पाडलेली आहे. ते फळ खायला सांगितलं, तिनं ते खाल्लं आणि काय काय गोष्टी झाल्या, पाप आलं किंवा या सर्व गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, आपल्याला माहिती आहे. तर त्या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे की तुम्ही बुद्धीवरती अवलंबून राहू नका, तर सर्व गोष्टी परमेश्वरावरती सोडायच्या आहेत. आपल्याला टेन्शन आलेलं असते, पहिली गोष्ट घरातलंच, मुलगा आहे मोठा आहे, काय करतोय काय नाही, शिकतोय की नाही, पुढं कुठलं त्याला ऍडमिशन, परत त्याचं लग्न किंवा या सगळ्या एज्युकेशन किंवा या सगळ्या गोष्टी आपण टेन्शन घेऊन बसत असतो. त्यानं जन्माला घातलेला आहे तर नक्कीच तो परमेश्वर आपला आहे. तर बुद्धीनं आपल्याला त्या गोष्टी करणं तितकंच गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आपण बघणार आहे की बघा, चालू एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं तर आता मुलं आणि मुली जे आपल्याला आवडते त्या गोष्टी करायला लगेच हे होतात. आपल्याला आवडतंय ना, चला लग्न करून टाकूया, आणि परत मग काही गोष्टी होतात. मग नंतर आपल्याला वाटतं की बाबा चुकलंय, आणि परत आई वडिलांच्याकडे यायचं आणि परत माफी मागायची. आई वडील तर आपल्याला काही टाकत नाहीत त्यावेळेला, घेतातच घरामध्ये. पण अशा वेळेला करत असताना आपण बुद्धीचा, त्या सैतानानं आपल्याला त्या वेळेला काय केलेलं असतंय, बुडवलेलं असतंय किंवा त्यानं एका जाळ्यामध्ये पकडून ठेवलेलं असतं. ती बंधनं आपल्यावरती झालेली असतात. तर नक्कीच परमेश्वर सांगत आहे की तुम्ही बुद्धीनं अशा गोष्टी करू नका. तर सर्व काही गोष्टी परमेश्वर, हे माझ्या बरोबर होत आहे, हे योग्य आहे की नाही तू सांग, हे परमेश्वरावरती आपण टाकणं तितकंच गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आपण बघणार आहे की बघा, बायबलमध्येच आपल्याला उधळ्या कुत्र्याचं एक उदाहरण आहे. त्यानं बुद्धीचं ऐकलं, बुद्धीच्या पद्धतीनं त्यानं वापर केला, स्वतः सैतानाच्या जाळ्यामध्ये तो फसत गेला. सगळा काय वाटा आहे तो मला द्या म्हणून त्याच्या वडिलांकडे त्याने मागितलं, आणि ते सगळं काही घेऊन कुठे गेलेलं आहे, एका देशात गेला, त्या ठिकाणी राहिला, सगळ्या गोष्टी त्याने केल्या, सगळे चैन विलासीमध्ये तो राहिला. पण जे काही त्याने घेऊन गेलं होतं ते सगळं संपलं, आणि त्याला खाण्याचे देखील वांदे झालेले आहेत. आपण बायबलमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येते. का तर स्वतः त्यानं मनाचं केलं, त्याने कोणाचं ऐकलं नाही, ना वडिलांचं ऐकलं नाही, कुठल्याच गोष्टीचं ऐकलं नाही. तर खाण्याचे वांदे म्हणजेच त्या डुकराला टाकलेल्या ज्या शेंगा होत्या त्या देखील त्याला खायला मिळालेल्या नाही. म्हणजे अशी एक परिस्थिती त्याच्यावरती आली, त्यानं स्वतःच बुद्धीचं ऐकल्यामुळे. दुसरी गोष्ट की त्याला घरी आल्यानंतर त्या वडिलांनी टाकलं का, काय काय केलं त्या वडिलांनी त्याला, उधळ्या पुत्राच्या, हा हा, तर त्याच्यासाठी जेवण काय काय बनवलं, चांगलं चांगलं, त्याचे कपडे त्याला व्यवस्थित चांगले घातले, त्याचं स्वागत केलं, आणि त्याला काय असं टाकून दिलं नाही, तू सगळं करून गेलास, त्या ठिकाणाहून गेलास, त्या वडिलांनी त्याला टाकलेलं नाही, तर तिथं जवळ घेतलं. तसाच आपला परमेश्वर देखील आहे. जरी आपण सैतानाला जरी आपण काही वेळेला जवळ करत असतो अजाणतेपणानं, तरी देखील परमेश्वर आपल्याला असं टाकत नाहीये. काही गोष्टी झाल्या नाहीत आपल्या मनासारखे की आपण लगेच चर्च मधून जाण्याचा विचार करतो किंवा प्रार्थना करण्याचा स्टॉप करतो, वचन वाचण्याचं स्टॉप करतो किंवा सुवार्ता सांगण्याचं स्टॉप करतो, जाऊ दे एवढं केलं तरी होत नाहीये. पण परत आणि रिअलाइज होतं आपल्याला, आणि परत परमेश्वराकडे आपण आलो तरी परमेश्वर आपल्याला टाकत नाही. त्यामुळं प्रत्येक वेळेला परमेश्वरावरती तितकाच भाव ठेवणं, आणि आपल्या प्रत्येक मार्गामध्ये तो आपला मार्गदर्शक असतोय, तर तेही आपल्याला लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आणखीन एक वचन बघणार आहे आपण, मत्तई शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 34वं वचन. मत्तई शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन नंबर 34. आणि दाखवल्या वाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे, तथापि एकांतात तो आपल्या मत्तई 6:34. ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाची दुःख
वचन खूप छान आहे की काय सांगत आहे परमेश्वर आपल्याला, या वास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला. आज देखील आपल्याला टेन्शन येते की बाबा उद्या काय होणार आहे किंवा काय गोष्टी, पण परमेश्वरानं सरळ वचनामध्ये सांगितलेलं आहे की या वास्तव उद्याची चिंता करू नका. तो आकाश पृथ्वीचा निर्माण करता आहे, सगळ्या गोष्टी देणारा तोच आहे. मागा म्हणजे मिळेल हे त्याचं वचन आहे. तर प्रत्येक वेळेला आपण चिंता करत बसतो, एक चिंता रोग झाल्यासारखं, चिंता सतत. काही गोष्टी, काही व्यक्तींना देखील असं म्हणजे सारखं चिंता करायची एक सवय असते बघा. जरी घरातून कोणी बाहेर गेलं तर कधी येईल, 17 वेळा फोन लावायचं, कुठे आहेस किंवा काय आहे, तो गेलाय. परमेश्वरावरती आपण भाव ठेवायचा आहे. तू आहेस त्याच्यासोबत, तुझा देवदूत आहे त्याच्यासोबत. त्या गोष्टी आपण ठेवून निश्चिंत राहणं, त्या चिंता करत बसणं, हे देखील परमेश्वराने सांगितलंय. आणि दुसरी गोष्ट की उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला. काही अनेक गोष्टी आपल्यामध्ये घडतात अनपेक्षित, अचानकपणे, पण त्या वेळेला ते दुःख आपण विसरून जात नाही. तेच दुःख घेऊन आपण वर्षभर, 2 वर्ष, कधी आठवण येईल तेव्हा तेव्हा ते काढून आपणही रडायचं, दुसऱ्यालाही रडवायचं, हे सगळे प्रश्न आपण करत असतो. पण त्या गोष्टी परत येत नसतात, त्या घडून गेलेल्या असतात, त्या घडूनच जात असतात. तरी परमेश्वरानं वचनात सरळ सांगितलेलं आहे की ज्या त्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. पण आपण प्रत्येक वेळी चिंता करत असतो की कसं होणार किंवा काय होणार. आता देखील चर्चमध्ये एखादा कार्यक्रम, एखादी सभा जरी घ्यायची असली तर आपल्याला टेन्शन येतं की उद्या कसा कार्यक्रम घ्यायचा, किंवा किती लोक येणार आहेत, किंवा कसं नियोजन करायचं, किंवा काही गोष्टीच्या खूप साऱ्या चिंता येतात, किंवा लोक येतील की नाही, किंवा कोणाला बोलवायचं, किंवा जेवणाचा कसं खर्च करायचा, किंवा या सर्व गोष्टींच्या चिंता आपल्याला. पण परमेश्वरानं, आज आपण इतक्या सभा घेतल्या, इतक्या चर्चमध्ये कार्यक्रम घेतले, पण परमेश्वरानं कधीच आपल्याला लज्जित पज्जित केलेलं नाहीये. त्या वेळेला परमेश्वरानं आपल्याला तो पुरवठा केलेला आहे, सगळ्या गोष्टी त्यानं दिलेल्या आहेत. की बाबा आलेत लोक आणि बसायचा गाणे, किंवा जेवणाचंच काहीतरी नियोजन झालेलं नाही, असं कधीच आपल्या चर्चमध्ये झालेलं नाही. परमेश्वर आपल्याला त्या वेळेला सगळ्या गोष्टी पुरवत असतो. म्हणूनच परमेश्वराने सांगितले की ज्या काही गोष्टींची चिंता आहे त्या चिंता तुम्ही करत बसू नका. मी सर्वसमर्थ देव तुमच्या सोबत आहे, तर तुम्ही का चिंता करत बसताय. त्यामुळं ज्या त्या गोष्टी आहे ते सोडून द्यायचं आहे. उद्या करणार आहे आम्ही कार्यक्रम, हे घेणार आहे आम्ही, की तू मॅनेज कर. तो कुठून कशाही पद्धतीने तो आपल्याला देत असतो. या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. गावाला जरी जायचं असलं आपल्याला कुठे, तर रात्रभर ते टेन्शन असतं आपल्याला. उद्या गाडी मिळेल का नाही, उद्या मी सकाळी पोहोचेन की नाही, स्टँडवरून गाडी मिळतेच की नाही, वेळेत मिळेल का, तिथे पोहोचेन का, तो ऍड्रेस मिळेल का तिथे गेल्यानंतर, हे टेन्शन. मी जाणार आहे, परमेश्वराजवळ एक प्रार्थना करायची की देवा मला उद्या जायचं एका ठिकाणी, प्रार्थना करायची आहे त्या ठिकाणी. तर परमेश्वर आपल्याला त्या वेळेला तिथं नेत असतो, पोचवत असतो. हा जो फॅन आहे आता, सिलिंग फॅन, हा दिवसभर कंटिन्यू चालू ठेवलाय, उद्या पण ठेवलाय, परवा दिवशी पण ठेवलाय, काय होणार आहे त्याचं, काय होणार. फॅन हा कंटिन्यू 2 दिवस चालू राहिला, गरम होऊन बंद पडणार आहे, आणि काय होणार. कंटिन्यू टीव्ही चालू ठेवल्या, फॅन चालू ठेवल्या, कंटिन्यू दिवसभर चालू आहे, काय होणार आहे त्याचं, बंद पडणार, शॉर्ट सर्किट काहीतरी होईल, किंवा काहीतरी गोष्टी होतील तिथे. तसंच चिंता सतत तुम्ही करत या, डोक्यामध्ये एवढासा मेंदू आहे, त्यामध्ये जर सतत चिंता 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 करत बसला, अनेक गोष्टींचा विचार, टेन्शन, डिप्रेशन, तर मग त्याच्याबरोबर 2 मैत्रिणी सोबत आहेतच, बीपी आणि शुगर आपल्या बरोबर येतातच त्या. तर ह्या सर्व गोष्टींचं टेन्शन घेण्यासाठी तो सर्वसमर्थ देव आपल्या सोबत आहे. त्यामुळे परमेश्वर सांगत आहे की या वास्तव उद्याची चिंता तुम्ही करू नका, सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यावरती सोपवा. आणि निवांत निवांत आपल्याला होत नाही, टेन्शन आलेलंच असतं, पण सगळं काही त्याच्यावरती सोपवायचं आहे, हे देखील परमेश्वरानं आपल्याला सांगितलेलं आहे. त्या डोक्याला जास्त आपण भार द्यायचा नाहीये. तसंच आपल्यामध्ये बघा, आपल्या रिलेशनमध्ये किंवा शेजारी पाजारी एखाद्यानं काहीतरी बोललं की आपण टेन्शन घेऊन बसतो की हा व्यक्ती मला असं बोलला, तो व्यक्ती असं बोलला, मग ते जुरत बसायचं, टेन्शन घेऊन बसायचं. तर परमेश्वराकडे त्याचा आपण ताबा देत नाहीये. देवाला देखील काही गोष्टी जे त्याला म्हणजे त्यातून सोडवणूक करायला येत होती, त्या वधस्तंभावरून त्याला, परमेश्वराला ज्या वधस्तंभावरती त्याला पिळण्यात आलं, त्या ठिकाणाहून तो त्याची स्वतःची सुटका करून घेऊ शकत होता. त्याचे कपडे फाडण्यात आले, थुंकण्यात आलं, मारण्यात आलं, त्याला नाही ते बोलण्यात आलं,
पण परमेश्वराने त्या ठिकाणी संयम धीर धरलेला आहे, कुठल्याही गोष्टीची चिंता केली नाही. त्याच्यावरती ज्या पित्यावरती त्यानं तू मला इथं आणलेस तर नक्कीच यातनं काहीतरी चांगलं करणार आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टी त्यानं काय केल्या त्या ठिकाणी सहन केलेल्या आहेत. आज आपल्याला जरी कुणी काय बोललं जरा जरी आपल्याला सहन होत नाही, तापट स्वभावानं आपण लगेच त्याला दुसऱ्या उलट शब्दानं आपण त्याला बोलत असतो किंवा मारण्याचा याला सोडतच नाही, गेमच करतो याची, किंवा माझ्याकडे खूप काही टीम आहे त्यांना बोलवतो असं आपण म्हणतो. पण परमेश्वराकडे देखील खूप मोठं सैन्य होतं. त्याच्याकडे देवदूत होते सगळे त्या वधस्तंभावरून बाहेर काढण्यासाठी त्याला, किंवा तिथून खाली काढण्यासाठी. पण परमेश्वराने त्या ठिकाणी कुठल्या म्हणजे त्या टीमला बोलवलं का, ग्रुपला कुठल्या बोलवलं का, सगळं स्वतः सहन केलं. तसंच परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही देखील आज तागायत कुणी जरी तुम्हाला काही बोललं असेल, काही अजाणतेपणानं बोलत असतात, पण आपण लगेच रागाने कोर्टापर्यंत या गोष्टी जातात, भांडणं मारामारी या सर्व गोष्टी. तो संयमाचा आत्मा आपल्याला परमेश्वराने दिलेला, तर त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपलं संयम किंवा त्याच्यावरती भाव ठेवून राहणं देखील तितकंच आपलं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आपण बघणार आहे की आणखीन एक वचन आपण बघूयात, इब्री पत्र याचा 6वा अध्याय 7 आणि 8 वचन. इब्री पत्र इब्री पत्र 6वा अध्याय 7 आणि 8 वचन. कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यांना उपयोगी अशी वनस्पती उपजवते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. पण जी भूमी काटेकोरपणे उपजवते, ती नापुसंत व शापित होण्याच्या बेतात आलेली आहे, तिचा शेवट जाळण्यात आहे. बघा, सुंदर वचन सांगितले. वचन नंबर 7 आपल्याला सांगत आहे की कारण जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यांना उपयोगी अशी वनस्पती उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद आहे. आमेन. बघा, जी भूमी म्हणजे आपण. आणि नेहमी आपल्यामध्ये इथं आल्यानंतर काय काय होत असतं, स्तोत्र वाचन होत असतं, वचन होत असतं, प्रभोजन होत असतं, आणि या सर्व गोष्टी आपण घेऊन घरी जातो, त्या आपल्या बरोबरपर्यंतच ठेवतो. आज वचन आपण ऐकलंय आणि कुणाला जाऊन आपण सांगितलंय का आजपर्यंत? केले असं कधी? आज आमच्या चर्चमध्ये खूप छान वचन सांगितलेलं आहे आणि मी जाऊन म्हणजे आज कुणाला तर जाऊन आपण सांगितलंय. केल्यात अशा गोष्टी आपण कधी करत नाही. जे आशीर्वाद आपल्यापर्यंत आहे ते आपल्यापर्यंतच आपण ठेवतो, इतरांना द्यायचे नाहीयेत असं एक आपल्यामध्ये ॲटिट्यूड, इगो असतो. पण परमेश्वर आपल्याला सांगत आहे की जी भूमी म्हणजे आपण आहोत, म्हणजे वारंवार पडलेला पाऊस म्हणजे देवाचं जे वचन प्रत्येक वेळेला आपण प्रत्येक आठवड्याला आपण ऐकत असतो, ते ऐकून न घेता, ऐकून न फक्त आपल्याबरोबर न ठेवता ते इतरांना देखील आपण सांगणं आणि त्यांच्यातून अनेक चांगले आत्मे करणं देखील तितकंच गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की नवीन म्हणजे चांगल्या उपयोगी अशी वनस्पती उपजविते, तिला देवाचा आशीर्वाद मिळतो. आमेन. बघा, आपल्यामध्ये पास्टर होते. पास्टरांनी छोट्याशा ठिकाणाहून केली त्यांनी सुरुवात, आणि नंतर त्यांची खूप मोठी मंडळी झाली. आज तागायत त्यांची जी मुळं आहेत ते अनेक ठिकाणी पसरलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्या इचलकरंजी शहरामध्ये आपण बघितलं तर सगळेच पास्टर मला वाटतंय मी पास्टरांच्या अंडरखाली असतील किंवा त्यांचे ते शिष्य असू शकतील किंवा असतील. पण परमेश्वराने त्यांना अनेक ठिकाणी सेवा करण्यासाठी पाठवलं. त्यांनी स्वतःपुरतंच त्यांना सगळा अनुग्रह आला देवाचा, त्यांनी स्वतःपुरतंच ठेवलं नाही आहे, तर त्यांनी अनेक बीज प्रत्येकामध्ये रोवली आणि तसे अनेक त्यांनी काय केले, फळं देणारी झाडं तयार केली. म्हणजे आपल्यासारखी, माझ्यासारखीच म्हणा, किंवा आणि अनेक ठिकाणी जाऊन लोक वचन सांगत आहेत, सेवा देवाची करत आहेत. तर परमेश्वर देखील आपल्याला सांगत आहे की जी भूमी आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणाऱ्यांना उपयोगी अशी प्रत्येक वनस्पती तयार करते, तिला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि पास्टरांना देखील असंच केलं आणि त्यांना देखील अनेक आशीर्वाद प्राप्त झाले होते. प्रत्येक गोष्ट त्यांनी जरी मागितली तरी त्यावेळेला तिथे होत होती त्यांची. तसंच परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तुम्ही देखील अशा वनस्पती नवीन
उपजवायच्या आहेत किंवा नवीन तयार करायच्या आहेत. आपल्यापासून अनेक आत्मे देवापर्यंत आणायचे आहेत. आज तागायत आपण देखील एक मनाला आपण ठाम करायचं की मी सुवार्ता सांगणार आहे आणि एखाद्याचं जीवन जे की सैतानाच्या बंधनात असेल तर त्याला या चर्चमध्ये आणून त्याला या ख्रिस्ती जीवनामध्ये आणायचं हे आपण आजपासून पण केला पाहिजे आणि परमेश्वराला देखील ते प्रॉमिस आपण केलं पाहिजे. आणि सेकंड वचन आपल्याला सांगत आहे की 8 नंबरचं, पण जी भूमी काटेकुसळे उपजविते ती नापसंत व शापित होण्याची भीती आलेली आहे, तिचा शेवट जाळण्यात येतो. काटेकुसळे म्हणजे काय? वचन ऐकायचं आणि त्याचा वेगळा वापर करायचा. आज सांगितल्या वचनामध्ये आपल्याला की गेल्या वेळेला आपण ऐकलं फसू नका आणि फसवूही नका असं ऐकलं वचन आपण गेल्या आठवड्यामध्ये. देवानं आपल्याला छान असा संदेश दिला त्यांच्या मुखाने पास्टरांच्या की फसू नका आणि फसवूही नका. पण प्रत्येक वेळेला आपण ते फसवण्याचं कार्य करत असतो. वचन ऐकायचं आणि बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या जगात गेल्यानंतर जैविक लोक जे काय करतात तेच आपण करत असतो काही वेळेला. पण परमेश्वर सांगत आहे की जो कोणी असं करेल, वचन ऐकूनही वचन माहिती असूनही खोटं बोलायचं नाही माहिती आहे, विचार करायचा नाही आहे माहिती आहे, व्यसन करायचं नाही तेही माहिती आहे, पण तेही आपण करत असतो. काही गोष्टी बघायच्या नाही, बोलायच्या नाही, तिकडे जायचं नाही, करायचं नाही, हेही गोष्टी आपण करत असतोच. पण जर या गोष्टी तुम्ही करून शापित होण्याची भीती आलेली आहे, तिचा शेवट काय आहे? जाळणार. परमेश्वर एकदा माफ करेल, दोनदा करेल, चुकीला माफी असते, तीनदा करेल, चारदा करेल, आणि सतत जर आपल्याकडून या चुका होत असतील तर नक्कीच आपला शेवट मग काय आहे ते आपल्याला माहिती आहे. तो कुठे घेऊन आपल्याला टाकणार आहे, जाळण्यात येणार आहे म्हणून सांगितले, सरळ वचनामध्ये सांगितलेलं आहे त्यांना. तर त्याची आदरयुक्त भीती आपल्यामध्ये असणं देखील गरजेचं आहे. एखादा बिझनेस केलाय आपण, बिझनेस आता सेट केलाय, समजा मशिनरी आणून ठेवल्यात, सगळं आणून ठेवलंय आणि ओपनिंग सगळं केलंय एखाद्या बिझनेसचं, पण ते चालूच केलेलं नाही, कामगार लावलेले नाहीत, माल प्रोडक्शन केलेलं नाही, तसंच ते मशिनरी ठेवल्यात, त्याचा काय उपयोग होणार आहे? त्याच्यातून पैसे येणार आहेत का तुम्हाला? नाही, त्याचा फायदाही होणार नाहीये. फक्त करून ठेवलंय फक्त आपण, तसं आपल्याला व्हायचं नाहीये. वचन ऐकून आपल्यापर्यंतच ठेवून. तसंच परमेश्वर या वचनातून सांगत आहे की तुम्ही नवीन वनस्पती उपजवायच्या आहेत, म्हणजेच नवीन आत्मे तयार करायचे तुमच्या थ्रू, तुमच्या बाजूने, असं परमेश्वरानं सांगितलंय. तर तशाच गोष्टी आपण प्रत्येक वेळेला करणं तितकंच गरजेचं आहे. आणखीन एक वचन आपण बघणार आहे की योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय 17 आणि 18 वचन. योहानाचे पहिले पत्र योहानाचे पहिले पत्र 14 अध्याय 17 आणि 18 वचन. न्यायाच्या दिवसासंबंधाचे आपल्या ठायी धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे. कारण जसा तो आहे तसे या जगात आपणही आहोत. प्रीतीच्या ठायी भीती नसते, तितकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. आमेन, आमेन. वचन नंबर 18 आपल्याला सांगत आहे की प्रीतीच्या ठायी भीती नसते. बरोबर? आपला परमेश्वर हा प्रीती करणारा परमेश्वर आहे. प्रत्येकावर प्रीती करतो तो. अनेक गोष्टी आपल्याकडून चुका होत असतात, पण तो आपल्यावरती प्रीती आणि प्रेम करणाराच परमेश्वर आहे. तर ते धैर्य आपल्यामध्ये देखील असणं गरजेचं आहे. लगेच आपण घाबरून जात असतो कोणत्याही गोष्टीला. आपण जर त्या बोटीतील उदाहरण घेतलं, येशू त्या बोटीमध्ये होता, तो निवांत झोपला होता. त्याचे जे शिष्य होते त्या ठिकाणी म्हणत आहेत की आम्ही बुडत आहोत, गुरुजी उठा, आणि तुम्ही कसे शांत बसलेले आहात. त्या ठिकाणी बघितले, ते वाचला रेफरन्स तर आपल्याला लक्षात येतं. पण गुरुजी त्या ठिकाणी झोपलेले नव्हते, म्हणजे आपला परमेश्वर निवांत झोपलेला नव्हता. तो उठला आणि त्या ठिकाणी काय म्हणलेला त्या शिष्यांना, तो काय म्हणाला त्या शिष्यांना? अरे अल्पविश्वासानं तुमचा विश्वास कुठे गेला? बरोबर? हे परमेश्वराने वाक्य त्या ठिकाणी म्हणलं. तो निवांत निश्चित आपल्यावरती अनेक वादळ आलेले आहेत, संकट आले, पण तो निवांत असा बसलेला नसतो. प्रत्येक वेळेला तो आपल्याला दिसत नसला तरी तो आपल्यासोबत नेहमी असतो. हे लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे आपल्यामध्ये. दुसरी गोष्ट आहे बघा,
अनेक अरिष्ट आपल्यामध्ये येत असतात. अरिष्ट आले की लगेच भीती, म्हणजेच काय तर हे सैतानी कार्य करणाऱ्या भीतीच्या आत्म्याला आपण आतापासून आपल्या या आत्म्यातून काढून टाकणं तितकंच गरजेचं आहे. आणि आज आपण परमेश्वराला देखील एक प्रॉमिस करायचंय की आजपासून ज्या गोष्टी माझ्याकडे येणार आहेत ते येऊच नयेत. म्हणजे आता मी म्हणणार आहे त्याच्या मागे तुम्ही म्हणायचंय की कोणत्याही गोष्टीची चिंता आजपासून मी करणार नाही. म्हणा, कोणत्याही गोष्टीची चिंता मी करणार नाही. आणि त्याचबरोबर परमेश्वरा माझ्यापासून आजपासून भीतीचा आत्मा तू काढून टाक. भीतीचा आत्मा काढून टाक. हे परमेश्वराला आपण प्रॉमिस केलेलं आहे, तर नक्कीच तो आपल्या सोबत आहे. किती जरी वादळे आली, किती जरी अरिष्ट आलं, किती जरी संकटे आली, तर नेहमीच परमेश्वरावरती भाव ठेवणं आणि त्याच्यावरती अवलंबून राहणं, कारण तो सर्वसमर्थ देव आपल्या सोबत नक्कीच असतो आणि तो आहेच. हे आपल्याला दिसत नाही. प्रत्येक वेळेला माणसं येतात, भेटतात, अनेक गोष्टी करून देतो असं प्रॉमिसेस देतात, पण त्या होत नाही. काही कालांतरानं तिथे त्यांना विसर पडतो त्या गोष्टीचा, पण परमेश्वर कधीच आपल्याला विसरत नाही. तर त्या वेळेला तो आपल्या सोबत असतो, हे देखील आपण करणं तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे, आपण ह्या सर्व वचनांसाठी आपण प्रार्थना करूया. आपले नेत्र बंद करूया. धन्यवाद देत आहे स्वर्गातल्या प्रेमळ बाप्पा, तू आधी, तू अंत, सर्वश्रेष्ठ, सर्वसमर्थ माझा यहोवा राजा. प्रभू येशूच्या प्रभू चरणाजवळ मी येत आहे. माझ्या राजा येशू, आताचे झालेलं जे काही वचन आहे प्रभू, की भीतीचा आत्मा आमच्यातून तू कायमचं काढून टाक. अनेक गोष्टींची चिंता, अनेक गोष्टींची भीती, अनेक गोष्टींचं सैतानिक कार्य आमच्यावरती होत आहे की काय, या सर्व गोष्टींमुळे आम्ही काही वेळेला प्रभू परमेश्वर त्या सैतानाला जवळ करत असतो, पण तू सर्वसमर्थ देव, स्वर्गातला प्रेमळ बाप्पा, तू आमच्या सोबत नेहमी असतोस मायाराच्या. तर नक्कीच यातून आम्हाला बाहेर काढतोस. या सर्व गोष्टींसाठी परत एकदा मी तुझ्या चरणाजवळ येत आहे आणि या सर्व गोष्टीतून आम्हाला बाहेर काढण्यासाठी तुझा पवित्र आत्मा आमच्या सोबत असू दे. येशूच्या नावात करतोस म्हणून आभार आणि धन्यवाद. सर्व आदर, सर्व महिमा आणि गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू, माझ्या उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावाने मागते. आमेन.